यात्रेमध्ये यावर्षी काय विशेष असणार आहे? नाही, या विशेष बघा, ते नियोजन जिल्हा परिषद करते. मी अतिशय समाधानी आहे. सीओ मॅडम ज्या आहेत आपल्या करणवाल, मिनल करणवाल, त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आहे. सगळ्याला विश्वासात घेऊन जेवढ्या जास्तीत जास्त सुविधा देता येतील आणि खालच्या अधिकाऱ्यांनाही त्यांना त्याला काय म्हणतात अधिकार दिलेले आहेत. आणि ज्यात काही त्रुटी असतील तर आपण सांगा, आपण मॅडमला सांगू. मला वाटतं गेल्या वर्षीपेक्षा यावेळेस फार खूप चांगली सोयी. आपण नाराज होतात. आता शेवटी असं आहे, जनावराला बसायला तिथे खूप दगडं बिगडं असेल. आपण हे माणसं आहोत, त्यांनाही प्रत्येकाची हे करायला पाहिजे. त्यांनी यावेळेस खूप सुधारणा केली, मी त्यांचे आभार मानले आणि याच्या पुढे पण आपण काळजी घेऊ. बरं, आधी विलासराव देशमुख असतील, त्यांच्या काळात यात्रेला जर असं राजकीय वैभव प्राप्त होतं, तसं आता दिसत नाही. पॉलिटिकल आता आम्ही वामपंथी हे नाही, आम्ही वामपंथी आहोत आणि लेफ्टिस्ट एकटाच मी शेका पक्षाचा आमदार आहे. आम्ही सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे. तर पुढचं सगळं धरू असे मी उचलू विषय. सारंगखेड्याला तुम्ही 1000 रुपये देता, हे तर आमचे गोरगरिबाची जत्रा. हटकर, धनगर, उपेक्षित, शोषित, दलित पद्धल सगळे गरीब लोक येतात महाराष्ट्रातून, देशातून. त्यांना आता बघू, आवाज उठवा. मी आता माझी आपले धीरजरावबरोबर चर्चा झाली. असे 15-20 आमदार उठतो 2 जिल्ह्यात. मागच्या वेळेसच्या टर्ममध्ये शेवटच्या टप्प्यात फडणवीस इथं आले होते. 5,55,00,000 अशी घोषणा केली होती, पण त्यातून कुठलंही काम दिसत नाही. नाही, आता बोलतो आम्ही, गेल्यावर बोलतो, त्यांच्याशी बोलतो, नक्की प्रयत्न करू. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर भूपेंद्र बोधनकर यांनी कृपया व्यासपीठावर यावं. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर भूपेंद्र बोधनकर यांनी तात्काळ व्यासपीठावर यावं. डॉक्टर भूपेंद्र बोधनकर या ठिकाणी ध्वजारोहण झालेला आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोहा कंधार विधानसभेचे सन्माननीय लोकप्रिय आमदार श्री श्यामसुंदर शिंदे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी पशु प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. डॉक्टर भूपेंद्र बोधनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांनी तात्काळ व्यासपीठावर यावं.